भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल केल्याचं कळत आहे। तर पोलिसांना मतदान केंद्रावर शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येते। 2 दिवसांपूर्वी भिवंडी या ठिकाणी मतदान झालं आहे आणि या दरम्यान त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यावरून आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित हिरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल? भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं कळत आहे। नेमकं काय प्रकरण आहे हे आणि याच्यात काय कार्यवाही होऊ शकते? नक्कीच 20 मे रोजी बाला कंपाऊंड येथे मतदान केंद्राबाहेर कपिल पाटील हे आले असतात। तिथे काही वाद झाला आणि त्या वादामध्ये थोडं शिवीगाळ करीत कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा केला म्हणून या प्रकरणी गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 20 मे रोजी 186, 504, 506 कलमान्वये अदाखलपत्र गुन्हा दाखल केला आहे। निश्चितच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।